हाय गाईज, सर्वांचे ब्युटी मार्क या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत. चला तर आज आपण ब्युटी मार्क या चॅनलवरती C3+ प्रोफेशनल फेशियल आणि हायड्रा मशीनचा कशा पद्धतीने वापर आपण करू शकतो हे आपण आज स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर आज आपण C3+ प्रोफेशनल हे जे फेशियल आहे हे स्किन टाईपनुसार फेशियल आहे. यामध्ये आपल्याकडे 8 स्टेपमध्ये हे डबल मास्कचं फेशियल ॲडव्हान्स फेशियल आपण याला प्रॉपर यूज करू शकतो. खूप छान याचे रिझल्ट आहेत आणि आपल्याकडे बिफोर आणि आफ्टर आपण सगळ्या गोष्टी यामध्ये प्रिपरेशन केल्या आहेत. क्लिंजिंग आहे, स्क्रब आहे, टोनर आहे, त्यानंतर मसाज क्रीम आहे. मसाज क्रीम नंतर तुम्हाला एक सीड मास्क मिळेल. त्यानंतर एक CB म्हणून एक खूप छान प्रिपरेशन आहे जे की आपल्याला हायड्रा मशीनवरती पेनिट्रेशन करायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे एक सीड मास्क आहे आणि लास्टला एक फिनिशिंग प्रॉडक्ट सनस्क्रीन म्हणून आहे, ते पण आपल्यासाठी खूप इम्पॉर्टन्स आहे. आणि हे फेशियल आपल्याला नक्कीच आपल्या पार्लरमध्ये खूप छान रिझल्ट क्रिएट करण्यासाठी मदत करणार आहे. तर चला बिफोरचा आपण पिक्स बघूया. हा माझा क्लायंट आहे. या ठिकाणी आपण बिफोरचा पिक्स आपण इथे मेन्शन केलेला आहे, तुम्ही सर्वांनी बघू शकता. ठीक आहे. आणि आता या ठिकाणी बघा, आपल्याला जे हायड्रा मशीनचं प्रिपरेशन आहे, हायड्रा फेशियल जे आपण मार्केटमध्ये बघत आहोत त्याचा यूज कसा करायचा. हायड्रा फेशियलमध्ये हा पहिला प्रोब आहे, हा व्हॅक्यूमचा प्रोब आहे. त्यानंतर हा सेकंडवाला प्रोब जो आहे हा अल्ट्रासॉनिक आहे. त्यानंतर हा थर्डवाला जो प्रोब आहे हा स्क्रबरचं प्रोब आहे. यामध्ये आपण स्किनवरती चांगल्या रिझल्टला पेनिट्रेशन वर्क करू शकतो. हा आपल्याकडे RFचा प्रोब आहे. मित्रांनो, हा RF प्रोब आपल्याला स्किन ट्रीटमेंटसाठी खूप उपयुक्त आहे. त्यानंतर हा प्रोब आपल्याला कूल इफेक्ट देणारा आहे. स्किनला आपण कशाही पद्धतीनं हँडल करू शकतो. हा स्प्रे गन आहे. ओके. तर या मशीनचं जे काही आपण प्रिपरेशन बघत आहोत हे आपण त्याची डिजिटल फ्रिक्वेन्सी कशा पद्धतीनं सेट केल्या जाते, त्यामध्ये त्याचे कशा पद्धतीनं आपण पॉईंट ठेवायचे, प्लस मायनस, हे सगळं या ठिकाणी आपल्याला ह्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण डे बाय डे सर्व शिकणार आहोत. ठीक आहे. हा अल्ट्रासॉनिक, गॅल्व्हॅनिक या सगळ्या पद्धतीने आपण याचा यूज नक्कीच करणार आहोत. चला तर आपण आता फर्स्ट आपला क्लिंजिंग अप्लाय केलेला आहे. क्लिंजिंग आपला खूप छान क्वालिटीमध्ये तुम्हाला स्किनवरती प्रिपरेशन बघायला मिळेल. 5 ते 10 मिनटं आपण क्लिंजिंग यूज करू शकता. त्यानंतर व्यवस्थित हलक्या हाताने वॉटरच्या सपोर्टमध्ये हलक्या हाताने मसाज द्या, जेणेकरून क्लिंजिंगचं काम आपल्याला स्किनवरती जे धूळ, डस्ट, डाय आहे, सिबम सिक्रेशन आहे, ते सर्व क्लीन होण्यासाठी आपल्याला हेल्प होईल. आणि आपण जे काही आपली नेक्स्ट प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपल्याला सपोर्ट पण मिळू शकतो. त्या पद्धतीनं आपल्याला क्लिंजिंग वॉटरचा सपोर्ट घेऊन व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर बघा, आपण इथे हायड्रा फेशियलचं जे प्रोब आहे तो प्रोब आपण इथे युटिलाइज करत आहोत. डीप क्लिंजिंग करायचं आपण या ठिकाणी. आपलं जे ॲडव्हान्स फेशियल आहे या फेशियलमध्ये आपण प्रॉपरली डीप क्लिंजिंग करतो. त्यानंतर स्क्रबिंग करतो. स्क्रबिंग नंतरही आपण त्या मशीनच्या साहाय्यानं जे काही एक्सेस ऑइल आहे ते एक्सेस ऑइल आपण पूर्णपणे या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम या ठिकाणी करत असतो. तर बघा, सर्वांना या स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी नक्कीच प्रॉपरली प्रत्यक्षात बघायला पण मिळतील आणि शिकायला पण मिळतील. हे ऑल ओव्हर फेसला एक डायरेक्शन वेप्रमाणे आपण व्यवस्थित प्रिपरेशन प्लॅन करायचा. त्यामध्ये जे काही एक्सेस क्रीम जे फेसवरती आहे ते निघून जाईल. चला, आपण आता नेक्स्ट टास्क घेतलेला आहे स्क्रब. ओके. स्क्रबचा जो यूज आहे तो पूर्ण स्किनचं डेड स्किन आहे, डेड सेल्स म्हणतो आपण, हे काढण्यासाठी आणि स्किन रिज्युनेशन करण्यासाठी आपल्याला खूप छान हेल्प करत असतं, है ना.
या ठिकाणी स्किन जो वरचा डेड लेअर आहे मृत त्वचा, हलक्या हाताने आपण स्क्रबिंग करायचं आणि आपल्या स्क्रबमध्ये प्रॉपर जे काही प्रिपरेशन केलेलं आहे ते तुम्हाला स्किनला हार्मफुल बिलकुल होणार नाही. पूर्ण ग्रॅन्युअल्स त्याचे मेल्ट होतात आणि त्या स्किनवरती रॅशेस वगैरे येण्याची कसलीही भीती तुम्हाला राहणार नाही. बघा, आपण याच स्टेपवरती, स्क्रबच्या स्टेपवरती स्टीम वगैरेचं प्रिपरेशन प्लॅन करतो. स्टीम तुम्ही व्यवस्थित स्टीमचं प्लॅनिंग करा. त्यानंतर ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जे काही असतील ते व्यवस्थित क्लीन करायचं आपण इथे काम करतोय. बघा, सर्व फेस तुमच्या समोर आहे. तुम्हाला सगळ्या स्टेप्स, टास्क व्यवस्थित व्हिजिबिलिटीमध्ये दाखवल्या जातात. ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड्स असतील, खूप रबिंग करायचं नाही. हलक्या हाताने आणि एकदम नाजूक हाताने आपल्याला ते प्रिपरेशन प्लॅन करायचे. कारण आपण हे जे फेशियलचं प्लॅनिंग करतो ॲडव्हान्स फेशियल आहे आणि यामध्ये स्किन टाईपनुसार आपल्याला प्रॉपर ग्लो आणि रिझल्ट पण फेसमध्ये तुम्हाला बघायला मिळतो. हा स्क्रब झाला. त्यानंतर बघा, आपल्याकडे जे टोनर आहे हे प्युअर इन्ग्रेडियंट्सचं टोनर आहे. ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आपण जे म्हणतो ते नक्कीच तुम्हाला क्लायंट याच ठिकाणी तुमचं हॅपी 100% होईल. हा कॉटनच्या साहाय्यानं डॅब 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 करून आपल्याला अप्लाय करायचं. बघा, हा टोनर ॲप्लिकेशन आपला व्यवस्थित झाला पाहिजे आणि त्यानंतर आपण त्याला हलक्या हातानं एक स्किन सेन्सेशन, जसे ब्लड सर्क्युलेशनचं प्रिपरेशन आहे ते प्लॅन आपण करू शकतो. नेक्स्ट स्टेप आहे आपली मसाज क्रीम. मसाज क्रीममध्ये आपण जे काही इन्ग्रेडियंट्स मेन्शन केलेले आहेत हे प्रोटीनयुक्त आहेत. ऑइल, इसेन्शियल ऑइल्स त्यामध्ये आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला स्किन पूर्ण मिरर शाईनसारखा इफेक्ट शो करेल. मसाजचं आपलं स्टेप बाय स्टेप प्रॉपर हँड प्रिपरेशन करायचं. त्यानंतर जो आपला अल्ट्रासॉनिकचा हायड्राफेशियलचा प्रोब आहे त्या अल्ट्रासॉनिकच्या प्रोबनं प्रॉपर पेनिट्रेशन प्रिपरेशन प्लॅन करायचं. बघा, आपण आता इथं अल्ट्रासॉनिकचा पण यूज केला आणि हाताने सुद्धा आपण फिंगर मसाज प्रॉपरली करतोय है ना. कारण आपल्या ज्या प्रॉडक्टमध्ये ऑइलचं विटॅमिनसोबत कोलॅबरेशन आहे ते आपल्याला स्किनमध्ये प्रॉपर पेनिट्रेशन झालं पाहिजे. कारण आपला ह्या स्किनवरती सेल बूस्टर, स्किन रिज्युनेशन, सेल बूस्टरचं आपलं ह्या फेशियलमध्ये खूप छान प्रिपरेशन होतं. आता आपण या ठिकाणी नेक्स्ट स्टेप आपण यूज करतोय सीड मास्क. बघा, या ठिकाणी आपलं जे फेशियल आहे हे 2 मास्कमध्ये प्रॉपर फेशियल आहे. सीड मास्कचा आपला यूज झाला. त्यानंतर आपला CB म्हणून एक फॉर्म्युला यूज आहे. तो CBचं ॲप्लिकेशन आपण मास्क रिमूव्ह केल्यानंतर लगेच केलेलं आहे. बघा, या ठिकाणी CB ॲप्लिकेशन केलं. त्या ॲप्लिकेशननंतर तुम्हाला थोडा वेट करायचा आहे. कारण ते प्रॉडक्ट पूर्ण स्किनमध्ये ऑब्झर्व होतं आणि आपला सगळ्यात मॅजिक मास्क आपण म्हणतो पॉवर मास्क, C2B2 हा आपला पॉवर मास्क आहे. हा पॉवर मास्क आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचा आहे आणि ह्या पद्धतीनं स्किनच्या डायरेक्शननुसार त्याला अप्लाय करायचा. हा ॲप्लिकेशन साधारणतः तुमचा 3 to 4 मिनिट्समध्ये मिक्स करणे आणि ॲप्लिकेशन करणे व्यवस्थित झाला पाहिजे. ओव्हरऑल फेसला तुम्ही हा यूज करू शकता. आयब्रोजला लागला तरी काही घाबरायचं काम नाही. लिप्सवरती पण तुम्ही लावू शकता, डोळ्याच्या वरती पण लावू शकता. बघा, तुम्हाला ह्या फेशियलमध्ये खूप साऱ्या सिक्रेट गोष्टी नोटीस करायला मिळतील. बऱ्याच वेळेस असं होतं की जे डार्क सर्कल असतात, अंडर आयचे डार्क सर्कल, तिथे आपण डिटॅन करू शकत नाही, लिपवरती प्रॉडक्ट अप्लाय करू शकत नाही. तर हे आपण ह्या मास्कच्या माध्यमातून लिपला पण प्रोटेक्ट करण्याचं काम केलेलं आहे आणि डार्क सर्कल जे आहेत, अंडर आय डार्क सर्कल, त्याला पण आपण ह्याच फेशियलमध्ये कव्हर करण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे. हा जो पॉवर मास्क आहे तो पॉवर मास्क तुम्ही हेअरमध्ये हेअरलाईनच्या प्रॉपर फेशिंगला यूज करू शकता.
आयब्रोजला लागला तरी घाबरायचं काम नाही. केस त्यामध्ये ओढल्या जाणार नाही, केसांना खिचल्या जाणार नाही. हे बघा, ह्या पद्धतीनं प्रॉपर तुम्ही अप्लाय करू शकता. लिपला पण यूज करू शकता. ओके, आता तो पॉवर मास्क रिमूव्ह करण्याचं टेक्निक तुमच्या समोर आपण हा पॉवर मास्क पण रिमूव्ह करतोय. तुम्ही बघू शकता किती छान स्किनचं तुम्हाला प्रिपरेशन इथे बघायला मिळतंय. प्रॉपरली नोटीस करा, स्किनमध्ये तुम्हाला 100% चेंज जाणवणार. हा पॉवर मास्क आपण या ठिकाणी रिमूव्ह करायचं काम करत आहोत. बघा, व्यवस्थित काहीही क्लायंटला कसलाही त्रास होणार नाही, पेन होणार नाही, हेअर खिचला जाणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं क्लायंटचं की मला त्याचं सॅटिस्फॅक्शन पण मिळालं पाहिजे. बघा, यानंतर आपल्याकडे एक हायड्रा फेशियलमध्ये कूल प्रोब असतो. त्यानंतर आपण तो कूल प्रोबचा यूज करतो. तुमच्या पार्लरमध्ये हा कूल प्रोब असायलाच पाहिजे, कारण आपल्याकडे स्किनमध्ये कधी रेडनेस आला, कधी आपल्याकडे ब्लीच केलं, डिटॅन केलं, स्किनमध्ये कधी कधी इचिंग होतं आहे, तर ह्या प्रोब हा खूप तुमच्यासाठी एक वरदान ठरू शकतो. तर तुम्ही नक्कीच हा प्रोब तुमच्या पार्लरमध्ये अवेलेबल करा. बघा, स्किन यानंतर आपला आहे हा हायड्रा फेशियलचा LED मास्क. LED मास्कमध्ये आपण जे रेज असतात, ब्लू, रेड आणि ग्रीन, त्या पद्धतीने यूज करतो. रिझल्ट तुमच्या समोर आहे, तुम्ही रिझल्ट प्रॉपर चेक करा.